नमस्कार. सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. बीड विधानसभेवर कोणाचं वर्चस्व, कोण राखणार हा गड, जाणून घ्या राजकीय समीकरण. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बीड विधानसभा मतदारसंघ हा बीड जिल्ह्याचा ठिकाणचा महत्त्वाचा मतदारसंघ. बीड लोकसभेपासून ते जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कोणत्याही एका नेत्याचे वर्चस्व दिसत नाहीत. जातीय गणिते, पक्षांतरे यामुळे विविध विधानसभा मतदारसंघातील गणिते नेहमी बदलत असतात. बीड विधानसभेत 2009 आणि 2014 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता. मात्र 2019 सालच्या निवडणुकीला 6 महिने उरले असताना क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं. पण 2019च्या विधानसभेत मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्याच तिकिटावर या ठिकाणी विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काका पुतण्या समोर येण्याचे चिन्ह असताना क्षीरसागर कुटुंबातील आणखी एक सदस्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ डॉक्टर योगेश क्षीरसागर इच्छुक आहेत. संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटात असल्यामुळे त्यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचाच आमदार असल्यामुळे अजित पवार गटही येथे उमेदवार देण्यासाठी मोर्चे बांधणी करू शकतो. अजित पवार गटाचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही जिल्ह्यात अजित पवार गटाचे आमदार निवडून आणण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी अद्याप कोणतीही हालचाल केलेली दिसून आलेली नाही. 2019 साली शिवसेनेत प्रवेश केला असला तरी निष्क्रिय असल्यामुळे 2022 साली त्यांना पक्षातून बाजूला करण्यात आले होते. तेव्हापासून ते राजकीय आणि सामाजिक पटलावर दिसलेले नाहीत. मात्र विधानसभेच्या तोंडावर ते भाजपा किंवा अजित पवार गटाकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात असं सांगितलं जातं. राष्ट्रवादी बरोबरच शिवसेनेचाही या मतदारसंघावर एकेकाळी वर्चस्व राहिलेलं आहे. 1990, 1995 असे सलग 2 वेळा शिवसेनेचे सुरेश नवले या ठिकाणी आमदार होते. तर त्यानंतर 1999 ते 2004 या टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सय्यद सलीम सय्यद अली निवडून आले होते. त्यानंतर 2004 साली पुन्हा एकदा शिवसेनेचे सुनील धांडे निवडून आले होते. सुरेश नवले यांना 1995 साली महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदही मिळालं होतं. यंदा सुरेश नवले हे देखील शिवसेनेच्या एका गटाकडून तिकीट मागण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी सुरेश नवले मित्रमंडळाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांचा जाहीर पाठिंबा देऊ केला होता. जरांगे फॅक्टर चालणार का? तर लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम पाहायला मिळाला. जे बजरंग सोनवणे 2019 साली लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माजी खासदार प्रतिम मुंडे यांच्या समोर पराभूत झाले होते, ते यंदा पंकजा मुंडे यांच्या समोर विजयी झाले. 3 पक्ष एकत्र असूनही मुंडे यांना पराभव सहन करावा लागला. त्यामुळे येत्या विधानसभेलाही जरांगे फॅक्टर दिसणार का याची उत्सुकता आहे. संदीप क्षीरसागर यांची सावध भूमिका. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे तेली म्हणजे ओबीसी प्रतिनिधित्व करतात. मराठवाड्यात आरक्षण आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसत असताना बीड विधानसभेतही मराठी विरुद्ध ओबीसी संघर्ष दिसेल का हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिसेल. मराठा आंदोलन जोरात सुरू असताना काही समाजकंटकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. तरीही त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात एकही टीकेचा सूर लावून धरला नाही. मराठा समाजाच्या आडून दुसऱ्याच कुणीतरी हा हल्ला केला असावा असा दावा त्यांनी केला आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न केला. बीड विधानसभा मतदारसंघात बीड शहराचा समावेश होतो. या शहरावर गेल्या 25 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबियांचे एक हाती नियंत्रण होते. नगरपालिका, जिल्हा परिषद, आमदारकी अशी सर्व काही पदे घरातच असताना भावाभावांमधील संघर्ष पेटल्यामुळे क्षीरसागर कुटुंबीय आता विखुरले आहेत. बीड शहरात एकाच घरात हे सर्वजण राहत असले तरी त्यांच्या राजकीय वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. क्षीरसागर यांचे विरोधक या परिस्थितीचा फायदा घेऊन क्षीरसागर यांचे राजकीय वर्चस्व संपवतात का हेही या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंची भूमिका महत्त्वाची असणार. शिवसंग्राम या संघटनेचे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामातर्फे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी निर्णय मागे घेतला. आता त्या बीड विधानसभेसाठी तयारी करत असून त्याही निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता वर्तवली जाते. विनायक मेटे यांना मानणारा एक वर्ग आहे. ज्योती मेटे मतांमध्ये याचे परिवर्तन करू शकतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरू शकते. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, बीड विधानसभा मतदारसंघ यावेळी कोण बाजी मारणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.